सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीच्या यशामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. जे लोक परदेशामध्ये करिअर किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत त्यांच्या मार्गातील अडचणी आज दूर होतील. खूप दिवसांनी एखाद्या प्रिय व्यक्तीला तुम्ही भेटण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांचं लग्न आज निश्चित होऊ शकतं. ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांचे कुटुंबीय त्यांचं नातं स्वीकारू शकतील आणि लग्नाला मान्यताही देतील. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. आज तुमचं आरोग्य हे सामान्य राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज वृषभ राशीचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते ज्या गोष्टींसाठी खूप काळ प्रयत्न करत आहेत ते सर्व साध्य करू शकतील. विशेष म्हणजे तुमचे जवळचे मित्र यामध्ये तुम्हाला फार मदत करतील. दिवसाची सुरुवात तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी खूपच शुभ ठरेल. आज प्रवास होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये दिवस तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की दिवस आज थोडासा तुमचा धावपळीचा राहणार आहे. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाचा ताण तुमच्यावरती येऊ शकतो. यामुळे तुम्हाला अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. करिअर असो किंवा व्यवसाय, संघर्षानंतर तुम्हाला यश मिळेलच. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्ही निष्काळजी राहू नका. तसेच कामाला इतरांच्या भरवशावरती सोडण्याची चूकही तुम्ही करू नका. कठीण काळामध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा शुभ आणि फायदेशीर तुमच्यासाठी ठरणार आहे. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकांकडनं पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचं सर्व काम वेळेवरती पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघेही तुमच्याशी पूर्णपणे दयाळूपणे वागतील. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आज इच्छित संधी मिळू शकते. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल तुम्हाला आज थोडीशी काळजी वाटू शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आरोग्याकडे आणि नातेसंबंधांकडे तुम्हाला फार लक्ष द्यावं लागेल. हे तुम्ही नीट समजून घ्या की तुमचं वैयक्तिक आयुष्य असो, करिअर असो किंवा व्यवसाय असो, फक्त तुमचे शब्दच परिस्थिती सुधारतील आणि फक्त तुमचे शब्दच परिस्थिती बिघडवू शकतील. त्यामुळे शब्द जपून वापरा. अहंकार किंवा रागाच्या भरामध्ये कोणाशीही तुम्ही अपशब्द वापरू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी भाग्यवान असणार आहे. तुमची सर्व नियोजित कामं वेळेमध्ये पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळही मिळेल. जे लोक बऱ्याच काळापासून त्यांच्या कामाच्या ठिकाणी बदलीचा विचार करत आहेत त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत बनतील. तुमची संचित संपत्ती वाढेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेषतः फायदेशीर ठरेल. तुम्हाला आज एखादं मोठं पद मिळू शकतं. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भामध्ये
लांब किंवा कमी अंतराचा प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो. तुम्हाला प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फायदेशीर ठरेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे निराश व्हाल. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा काळ थोडासा कठीण असू शकतो. त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि घरामध्ये समन्वय राखण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तुमचं वैवाहिक जीवन आज आनंदी राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंद घेऊन येतोय. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. जे लोक बऱ्याच काळापासून जमीन, मालमत्ता इत्यादी खरेदी किंवा विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी दिवस अत्यंत भाग्यवान ठरेल. व्यापारातील करार अंतिम होईल आणि करारातनं अपेक्षित नफा मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि व्यवसायासाठी केलेले सर्व प्रयत्न पूर्णपणे यशस्वी होतील. तुम्ही गाडी काळजीपूर्वक चालवा, कारण तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये दिवस ठीक राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ न दिल्यामुळे थोडेसे अस्वस्थ व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याबद्दल आणि शत्रूंबद्दल फार काळजी घ्यावी लागेल. आज अशा लोकांपासून अत्यंत सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल, जे नेहमीच तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात. अनावश्यक वादामध्ये अडकण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. तुम्ही तुमचं काम निष्काळजी न होता पूर्ण करायला हवं. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद तुम्हाला प्रभावी व्यक्तीच्या मदतीने सोडवावा लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात तुमची खूपच छान होणार आहे. तुमची सर्व नियोजित कामं वेळेवरती पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल आणि तुम्हाला आत्मविश्वास देखील आज मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी दिवस शुभ राहणार आहे. तुमचा आदर तुमच्या घरामध्ये आणि बाहेरही वाढेल. लोक तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित नफा मिळेल आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज आरोग्याची तुम्हाला फार काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तब्येतीमुळे तुमचं नियोजन हे पूर्णपणे तुमचं काम बंद पाडू शकतं. करिअर आणि व्यवसायामध्ये अथक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करूनही इच्छित परिणाम न मिळाल्यामुळे तुमचं मन चिंतेमध्ये राहील. तथापि ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. तुमच्या यशाच्या मार्गात येणारे अनेक अडथळे आज तुम्ही दूर कराल. पत्रकारिता किंवा संशोधन, लेखन इत्यादी क्षेत्रातील लोकांसाठी दिवस अत्यंत शुभ राहणार आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.